नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये अर्जुन आता त्या श्रद्धा टेलरवाल्याला पैसे द्यायचे विसरलेला असतो. तो पुन्हा आता पैसे देण्यासाठी त्यांच्या घरी आलेला असतो. त्याच वेळेला त्यांच्या घरात असलेला फोटो अर्जुन बघतो आणि म्हणतो की ह्या फोटोमधली मुलगी कोण आहे. तेव्हा आता ती बाई तो फोटोच काढून अर्जुनच्या हातात देते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ही मुलगी कोण आहे. तेव्हा त्या सांगतात की ही आमची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो की आत्ता कुठे आहे ही. तेव्हा ती बाई म्हणते की ही तर 20-22 वर्षांअगोदरच हरवली. तिचा अजूनही काही तपासच नाहीये. त्यावेळेला आता अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजे ही तीच मुलगी आहे. कारण सायलीने अर्जुनला तो फोटो दाखवला होता. ती हीच मुलगी आहे आणि सायली म्हणाली होती की हा माझा लहानपणीचा फोटो आहे. कारण तिच्या आठवड्यामध्ये हा फोटो सापडला होता. त्याला ते एक गोष्ट क्लिक होत असते आणि तो विचार करतो की हे नक्की सायलीचेच आई-बाबा असतील. तो त्यांना खूप रिक्वेस्ट करून म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत चला ना. माझं एक महत्त्वाचं काम आहे. ते दोघंही नाही म्हणत असतात. अर्जुन तेव्हा त्यांच्या हातात पैसे ठेवतो आणि म्हणतो की आत्ता याल का, म्हणजे तुमचं काही नुकसान पण होणार नाही आणि मला सुद्धा एक काम आहे. तेव्हा अर्जुन आता त्यांच्या घरीच घेऊन जातो आणि इकडे आता अर्जुन सायलीला सांगतो की सायली, मी आज तुझ्या आईबाबांना घरी घेऊन आलोय. आता प्रतीक्षा संपली आहे. हे बघ तुझे आईबाबा. पण असं म्हटल्यावर सायलीला धक्काच बसतो. पण प्रियाने ओळखलेलं असतं की हे तर माझे आई-बाबा आहेत. ते इथे काय करताय. तन्वीला मोठा धक्काच बसलेला असतो. पण सायलीला मात्र समजतच नाहीये की अचानक मला जन्म देणारे आईवडील माझ्या समोर आहेत. तेव्हा आता प्रेक्षकांनो, खरं काय आणि खोटं काय याचा उलगडा होणार आहे. पाहूयात उद्या. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.